नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. तुम्ही बघत आहे महेश बागडे यूट्यूब चॅनल आणि मी आहे महेश. आणि आपण निघालोय दुर्वा मंगल कार्यालय हसूर. तुम्हाला नुकताच मे महिन्यामध्ये स्वराज्य फाउंडेशन संचलित जय मल्हार मर्दानी आखाडा शिबिर पूर्ण झालं होतं. त्यानंतर गणपती आगमन आणि गणपती विसर्जनला मुलामुलींनी खेळ दाखवले. त्यानंतर गणपती विसर्जन नंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम केला. मग काय कोल्हापुरात पोरांची मजाच की. खेळ म्हटल्यावर ह्या पोराचं लय आनंद हो. जेवण पण चरचरीत झालं. पोरं सुद्धा नटले ती राव. हे खेळ खेळून झाले अहो. पांढऱ्या शाहून तांबड्या रशा अहो दणका दिला की पोरांनी. पुरे म्हणजे आमच्या शिरशाला त्यावेळेस शिरशाला पण संकट घेऊन गेलो आणि कशी बसते बघा की राव शिरशा आमची. चला तर आपण पूर्ण व्हिडिओ बघूया. Turn that to gains, let my money show. I've got these things that I can't let go. Watch me turn this life into something that you could never own. I feel this pain, you already know. Turn that to gains, let my money show. नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. स्वराज्य फाउंडेशन संचलित जय मल्हार मर्दानी आखाडा जे शिबिर चालू केलं होतं आणि ते शिबिर अगदी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आपलं म्हणजे मुलांनी आणि मुलींचा आणि मुलांचा प्रतिसाद चांगला लाभला आणि मुली साथ होत्या. परंतु त्यानंतर खेळ सुरू झाला, त्यांच्यात आत्मविश्वास वाढला. हेच आम्हाला पाहिजे आणि हेच मिळालं. आणि सगळ्यांचं मी म्हणजे पालकांचं कौतुक करेन की त्यांनी तो प्रतिसाद मुलींना पण दिला आणि मुलांना पण दिला आणि आपलं हसूरचं नाव आपल्या पंचकृषी झालं. सर तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय कसं आहे, फाउंडेशनचं सुरुवात करण्याचं कारण असं होतं की आमच्या पिढीने आम्ही जे मर्दानी खेळ खेळतो त्या मुलींनी खेळावा का मुलांना खेळावा यासाठी फाउंडेशनचं आम्ही शिबिर घेतलं होतं. शिबिराला प्रतिसाद चांगला दिला. सर्वप्रथम सर्वांचं स्वराज्य फाउंडेशन संचलित जय मल्हार मर्दानी आखाडा यांच्या वतीने तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. उद्देश इतकाच होता की शिबिरापासून की आम्ही जे शिकलो किंवा मर्दानी खेळतो आणि शिकलो तो पुढच्या पिढीला ट्रान्सफर करावा अशी कल्पना सुचली. त्या कल्पनेतून शिबिर घेतलं. त्या शिबिरचं फलित मिळालेलं आपल्याला आणि बऱ्यापैकी आपलं जे काय महाराष्ट्रभर यूट्यूबच्या चॅनलच्या मार्फत महेश बागडे सरांनी पोहोचवलं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुमच्या आई वडिलांचं मी का म्हणजे कौतुक करतो का त्यांचा देखील आभार मानण्यासारखं कारण आहे की तुम्ही आमच्या फाउंडेशनकडे मुली पाठवल्या आणि आमच्याकडे आम्ही ज्यावेळी सुपायला जात असतो म्हणजे खेळायला जात होतो तेवढा विश्वासाने तुम्ही आमच्याकडे दिला. असाच सलोखा तुमचा आमच्याकडे राहावा आणि एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आल्याबद्दल पुण्यात तुमचं स्वागत करतो आणि मी ज्यावेळी मुलांनी आणि मुलीने ऍडमिशन ज्यावेळी घेतलं त्यावेळी एकमेकाची ओळख पण नव्हती आणि आता आमचं नातं असं म्हणजे काकाचं नातं, बाबाचं नातं, भावाचं नातं असं झालं. आणि मुलींचा स्वभाव सुद्धा आमचा एक नंबरच आहे. आणि फक्त मला एवढंच पालकांच्या पुढे सांगायचं आहे की मुलींना पण एक संदेश द्यायचा आहे की आपलं भावी आयुष्य चांगलं जावं आणि म्हणजे जेवढा आई वडिलांनी विश्वास तुमच्यावर ठेवला आहे आणि आम्ही पण तुमच्यावर जेवढा विश्वास ठेवला आहे तेवढा फक्त विश्वास कायमस्वरूप राहू दे. तुमच्या शिक्षणात असू दे, तुमच्या वागणुकीत असू दे, कारण आम्हाला हेच पाहिजे आहे. कारण मी तुम्हाला म्हणजे मला तुम्ही काय पण आम्हाला नेता भाऊ सर असेल, आम्हाला तुम्ही काय पण समजत असाल किंवा भाऊ किंवा काका काय पण सर असाल, कुठलीही गोष्ट तुम्हाला वाटली म्हणजे पालकांनी सांगाय तुम्हाला निसंकोच वाटला तर आम्हाला म्हणजे भाऊ म्हणून या कुठल्याही नात्याने आम्हाला सांगा. हेच तुम्हाला सांगायचं आहे. फक्त हे ऍडमिशन झाल्यानंतर मुलींचा स्वभाव आता म्हणजे सुरुवातीचा नंतरचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला? कसा स्वभाव म्हणजे बराच फरक पडलाय. आता ते सांगण्यासारखं नाही की बऱ्याच जणांना बोलता देखील येत नव्हतं. ते स्वतःहून घोषणा देतात आणि असा ग्रोथ व्हावा या उद्देशानेच आम्ही शिबिर घेतले. परत आम्ही शिबिर घेतोय आपलं म्हणजे दिवाळीला घेतोय, परत म्हणजे मे महिन्यातही घेतोय. त्याला देखील प्रतिसाद देतील आणि तुमचा सलोखा राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एकदा सांगा या आपली लोक तुम्हाला काय म्हणायचं, मुलींनी शिकल्या कशा शिकल्या तुम्हाला वाटते? मुली छान शिकल्या आणि मुली पण आम्हाला चांगल्या लागल्या सगळ्या. म्हणजे व्यवस्थित खेळल्या, शिकल्या चांगलं. मग त्या पुढच्या भविष्यात स्वतःच्या पायावर 100% उभा राहायला वाटते का ना तुम्हाला? आणि ही कला आहे ना ती तुम्ही पुढील जीवनात वापरण्यासारखी आहे. म्हणजे आणि प्रतिसाद दिल्याबद्दल थँक्यू सगळ्यांना. या मुली पुढे गेलेल्या आम्हाला बघायला आवडेल आणि तुम्हाला जर अजून शिकायचं असेल तर पुढे तुम्ही येऊ शकताय आणि तुम्हाला जी कला दिलेली आहे त्याचा व्यवस्थित वापर करा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा एवढं सांगेल. या ठिकाणी सर्व पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी स्नेहभोजनासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल जय मल्हार मर्दानी आखाडा यांच्याकडून आभार व्यक्त करतो आणि या
त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल. धन्यवाद. आणि कार्यक्रम इथे संपन्न झाला असं म्हणतो. तुम्हाला तुमचे भाव काय होते? तुम्हाला काय वाटते बा पोरं आपली म्हणजे मैदानात खेळायला आणि लोकांशी सगळे साईडनं बघायला आपल्या पोरग्याला काय वाटते तुम्हाला? एक प्रकारचा आनंद वाटतोय. मुलं सुद्धा खेळतात इतरांसारखं मस्त वाटते. मला सुद्धा आनंद वाटतोय की आपल्याने तुम्ही बघत असताना मला काही मुलं खेळत असताना मला ते सुद्धा आनंद वाटतोय की त्यांच्या पहिले जी मुलं खेळतात त्यांच्या जे आई मम्मी असेल कोण असेल ते बघताना मी त्यांच्या चेहरा सुद्धा खेळता दिसतोय. मला लय भारी वाटते. आणि इकडे पोरं खेळत त्यांच्या मम्मी इकडे बघायला त्यांचा जो माझी डोळ्याची भाव असतोय ते तुम्हाला काय वाटते वहिनी सांगा भाव? आत्ताच्या पिढीला हे गरज आहे अशा खेळांची. तर आता कसं मुलं टीव्ही आणि मोबाईलमध्ये जास्तच असतात त्यामुळे एक महिनाभर यांना काहीतरी म्हणजे शिकायला मिळालं काहीतरी म्हणण्यापेक्षा हे आपलं परंपरागत आलेलं खेळ आहेत हे त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी ती जाणून घेतली. खेळातून असू दे नाहीतर एकमेकांशी चांगला संपर्क असू दे एकजुटीने त्यांनी खेळ हा खेळला आणि आनंददायी वातावरण निर्माण केलं गावात एक. आणि आता विविध प्रकारचं खेळ पण आहे भरपूर आहेत मग त्यांना गावोगावी जाऊन सुद्धा त्यांना हे खेळ खेळता येतात आणि यामुळे पालकांना सुद्धा आनंदी वाटताना असं एक प्रकारचं म्हणजे अंगावर शहारा पण येतो कारण ही मुलं खेळतायला बघून आपलं पण रक्त जरा हळूहळू सळसळतं. नाही असं नाही होतं फील खरं आमच्या वेळेला असं काय म्हणजे होतं खरं आम्हाला एवढी धाडस झाली नाही. तर आता ह्या सगळ्या टीमचं आपलं टायमिंग पण गेलेलं असं वाटतंय की बाबा आपल्याला जर जमलं नसलं खरं आपल्या पोरांनी पण जमावं असं वाटतं. हो आणि सगळ्या खेळात पारंगत व्हावी आणि या टीमचं हार्दिक अभिनंदन कारण एवढी सगळे मुलं तयार केलीत. खूपच गावाला पण सगळ्या या टीमचा अभिमान आहे. नमस्कार. म्हणजे मर्दानी खेळ घेताना आणि आता कसं तुला फील वाटतं म्हणजे कसं वाटतंय तुला? मर्दानी खेळ खेळताना पहिला म्हणजे मला काय लाठीकाठी ती फिरवा येत नव्हती. पहिल्यांदा मला लाठीकाठीतून शिकवली मग आता सगळे यायला लागलो. ओके. आता मग खेळताना कसं तुला म्हणजे सगळी लोक आपल्याला बघायला आपण लाठीकाठी खेळायला कसं वाटतंय? आपल्याला खूपच आनंद होतोय. सगळी कारण माणसं बघायला लागले ते आपल्याला खेळताना. बरोबर. आता या मुली कशा पाहिजे तुला वाटते? तुला म्हणजे धाडसी कशा पाहिजे? तुझ्याकडे बघितलं मला तुम्हाला वाटली शांत एकदम आहेस असं खरं तुला टक्केवारी पण 10वीला मी बघितली आणि दानपट्टा खेळताना मी बघत तुझ्याकडे बसतोय दानपट्टा असं फिरू द्यास की वाऱ्या कधी दानपट्टा जातोय कसं तुला खेळताना वाटतंय? भारी वाटतंय. प्रत्येक मुलीने असं केलंच पाहिजे प्रत्येक ह्याच्यात सहभागी झालंच पाहिजे. आणि ऍडमिशन घेताना तुमच्याकडे वाटत नव्हतं की ह्या मुली आपल्या म्हणजे एवढ्या ताकदीच्या आहेत खरं आता अशा आपल्या मुली झाल्यात की म्हणजे त्यांच्याजवळ कोण म्हणजे वाईट मार्ग सुद्धा तुमच्याजवळ येऊ शकत नाही असं वाटतं का तुला? वाटतंय म्हणजे झाशीची राणीच की हसूरची झाशीची राणी ही इकडे आहे बघा काय ही हसूरची झाशीची राणी आहे. तुला काय म्हणायचं आहे खेळता? काय म्हणायचं आता हा खेळ काय
असा भारी आहे. म्हणजे हा खेळ सोपा नाहीच आहे सोडा हा खेळ, पण खेळायला लागलं की मनापासून ते होऊन जातं, किती पण अवघड म्हणजे असतं. हलगी वाजली की आपली दानपट्टा आणि लाठीकाठी आपोआप जाते म्हणजे. हा ते अंगात आले आहेच की. हो बरोबरच की. म्हणजे आता आपण रामकृष्णाचा गजर असला तर रामकृष्ण गजर एकेकदा कसं आपल्या अंगात आले त्यांनी चालू होते, तसंच कधी हलगीचा आणि दानपट्ट्याचा आहे की मन सर. तुला आत्ताची पोरगी म्हणजे आत्ताच्या मुली आहेत त्या कशा पाहिजे तुला वाटते, धाडसी कशा पाहिजे? धाडसी म्हणजे एकदम धाडसी पाहिजे. ह्या खेळ खेळल्यावर म्हणजे ते हलगीचा ताल जर वाजता चालू झाला तर आपला ताल त्या हलगीच्या जोराच्या पुढे पण जाऊ शकतोय. हे पण आपल्याला आता इथं आल्यापासून ते पण माहीत झालं. आणि हा खेळ खेळल्यावर एकदम असं भारी वाटते. मर्दानी खेळताना सगळ्यांचे जसे एकसारखे असतात आणि आपल्याकडून म्हणजे आता आपण इथं खेळायला तर आपल्याला वाटतंय की हा खेळ एकदम भारी आहे. आणि भारी म्हणजे असं लाठी फिरवताना पण एवढं भारी वाटते की सगळे आता आपल्याकडे बघतात. आता आपला डाव चालू झाला, हा खेळ संपल्याशी आपण पुढे जायचंच नाही. तिथं 12 वाजले तर तिथंच थांबायचं आणि तो सगळा पूर्ण खेळ संपून जायचा, अशी आमची इच्छा असते सगळ्यांची. तुला हे मर्दानी खेळ खेळताना अशी ताकद आली असं वाटत नाही की म्हणजे कुठल्याही माणसं म्हणजे कुठल्याही तुला अडचण आली तर तू लढू शकतील असं वाटतं का नाही तुला? वाटतंय. तुला आदिती काय म्हणायचं आहे? प्रत्येक मुलींना हा डाव खेळलाच पाहिजे आणि न घाबरता हा खेळलाच पाहिजे. आणि हा सोपाच आहे. आपण मनापासून जर केला तर आपल्याला जास्त सोपा जातं. आणि जर आपण मनात जर ठरवलं नाही की आपण हा खेळायचा नाही, मला आवडला नाही असं जर म्हटलं तर आपल्याला जास्त अवघड जाणार, खेळायला येणार नाही. हा. तू तलवारबाजी किती दिवसात शिकलीस? 2-3 दिवसात शिकले. आणि दानपट्ट्यामध्ये सगळं तुला येते? दानपट्ट्यामध्ये 2-3 चालेल. बरोबर. आत्ताच्या तुम्ही बोलायचा आत्ताच्या मुलीने कसे राहायला पाहिजे तुम्हाला वाटतं? आत्ताच्या मुलीने झाशीच्या राणीवाणी राहावं असं मला वाटते. आधी मला माझ्या मुलगीचा एवढे करून दाखवलं असं मला वाटलंच नाही. खरं आत्ता मला तिला बघितल्यानंतर मला खूप अभिमान वाटते. मी तिची आई आहे म्हटल्यानंतर मला एवढं वाटते की खरोखर असं सगळ्या मुलींनी धाडस करावं आणि पुढे जावं. तिचा पहिला आपल्या बाजारपेठेत तिचा डाव तुम्ही मला वाटते नवरा बायको बसलेला असं मी तुमचं शूटिंग केलेलं आहे. तुम्हाला त्यावेळी म्हणजे आमच्या श्रेयांशूला पाठवून तिला बांधलेलं म्हणजे पहिलाच तिचा डाव होता तसा. आम्ही तिचं तिला बांधायच नव्हतं. त्यानंतर तिने मला वाटते कुरगुलीत सुद्धा एक डाव सुरू झाला. खरं बाळ कुठलं बसलं तिच्यावर. खरं ती म्हणाली मला बाळ कुठलं पण आणून द्या, मी कुठलं पण बाळ द्या, मी खेळणारच. मग तुम्हाला त्यावेळी खेळताना काय वाटलं ते बघून? खरोखर मला अशी मुलगी हिऱ्यावानी लाभली हेच मला अभिमान वाटतोय. आजपासून मला एवढं सांगा वाटते तिला काय पण कुठल्या पण गोष्टी माझं हे आहे खरं तिने व्यवस्थित ते पार पाडावं. काय विशेष नाही तिच्याबद्दल, काय विशेष नाही. कारण माझ्या जवळची मैत्रीण म्हणा, मुलगी म्हणा, काय पण म्हणा, काय त्या मुलीने कसं राहायला पाहिजे. तू लहान वयातच एकेकाला कळते की नाही, ते आरोग्याचं आमचं काम आहे. अरे काय म्हणायचं तुला? मला लाठीकाठी खेळताना पहिला येत नव्हतं. मला टीचरांनी शिकवलं त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. आधी काय सांगायचं आता या पोरीने कसं पाहिजे? आत्ताच्या मुलींनी बाकीचं काय खेळू नये, आता मर्दानी खेळच खेळावा. हो काय तुला काय म्हणायचं आहे ग? मला पहिल्यांदा खेळताना मला खूप आनंद झाला आणि हे सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या पण खूप चांगल्या खेळल्या. थोड्याने शिकवलं होतं पण जे येत नव्हतं ते शिकवलं की तिने. मग तू शिकली सगळं दानपट्टा खेळतोय. मग विषय हार्ड काम आहे काय? एकदा आमच्या पुरीचा अनेकदा आभार आणि नमस्कार.